गोलबन संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये डोंगरीपाडा संघ तर प्राथमिक फेरीतील अंतिम लढत आहे. मागच्या 4 लढतीमध्ये जे विजयी संघ आहेत त्यांनी यायचं आहे. या ठिकाणी लॉट्सचा कार्यक्रम आपण संपन्न करतोय. मागच्या 4 सामन्यामधले जे 4 विजेते संघ आहेत यामध्ये आता नुकताच धामणी संघ विजयी झालाय. त्याच्या आधी आपण पाहिलं तर जे 3 संघ होते त्यामध्ये वारलीपाडा संघ होता सकाळच्या दरामध्ये, जो पहिला सामना त्यांनी जिंकला. त्यानंतर कसारा आणि त्यांच्या विपक्ष जो संघ होता, जेवढे संघ ज्यांनी सामने जिंकलेत त्यांनी या लॉसचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करतोय. मॅचला होते सुरुवात. गोलबन आणि डोंगरीपाडा या 2 संघादरम्यान प्राथमिक फेरीतील अंतिम लढत. सलामीसाठी जोडी मैदानाच्या आतमध्ये हर्षल, त्याच्या विपक्ष सोबत आहे पंकज आणि गोलंदाजीसाठी मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. टाळ्यांच्या गजरामध्ये सामन्याला सुरुवात करतायत. पहिलाच बॉल दूरवरने खेळत अवे फ्रॉम द बॉडी. बॉलला कव्हरच्या दिशेनं सुरेख देखना फटका. पहिल्याच बॉलवर चौकार आपण प्राप्त केल्या ठिकाणी हर्षलनं. थँक्यू. पहिलाच बॉल शॉर्ट वाईड अँड पनिश. दूरवर होता, अवे फ्रॉम द बॉडी हा फटका सजवला. कव्हरला एक देखना फटका. क्रिकेटचं तंत्र शुद्ध नक्कीच जे प्रतीक असतं ते दाखवलं या फटक्यामध्ये फलंदाज हर्षलनं. पुनश्च एकदा त्याच दिशेला, यावेळी डीप मध्ये पुनश्च एकदा पहा जबरदस्त फटका. यावेळी लाईन थोडीशी पुढे होते परंतु चांगला फटका सजवलाय. सलगचा हा दुसरा टेक्निकल चौकार हर्षलच्या बॅटमधनं. सलगचे 2 चौकार, धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना डोंगरीपाडा या संघाच्या माध्यमातून. यावे पुनश्च एकदा कट केला बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटच्या कॅप मधनं बॉल थर्डमॅनला वेगानं निघून जातोय. चौकारांची हॅट्रिक इथे साधत असताना हर्षल सलगचा हा तिसरा चौकार. थँक्यू. पहिला आपण पाहिला तर शॉर्ट वाईड अँड पनिश अवे फ्रॉम द बॉडी. कव्हरला खेळले. दुसरा बॉल लाईन थोडीशी पुढे होती, तो बॉल देखील कॅपमध्ये खेळत कव्हरला. चौकार आपण पाहिला आणि त्यानंतर हा तिसरा बॉल पॅची कडा आणि पॉइंट बॅकवर्ड पॉइंटच्या कॅपमधनं बॉल थर्डमॅनला गेला. चौकार. सलगचे 3 चौकार आपण पाहिले. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते ती हर्षलच्या माध्यमातून. यावेळी चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये इन कटर होता, इन स्विंगर हा बॉल होता. बीट झाले त्यावेळी हर्षल. सलगचे 3 चौकार. त्यानंतर एक निर्धाव चेंडू ज्याची नितांत आवश्यकता होती ॲज अ बॉलर. ज्यावेळी तुमच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येतात, आत्मविश्वास कुठेतरी थोडासा
खालावला जातो आणि अशावेळी एखादा निर्धाव चेंडू एखादी विकेट त्यावेळी कुठेतरी त्या बॉलरला थोडस लढण्यासाठी बळ देत असं. मनोज ऑन साइडला फटका सुरेख आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर एक्झिक्यूट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका उंचच उंच लांबच लांब हा षटकार. केवी स्पोर्ट्स वारलीपाडा, श्री गणेश बिरवाडी, फलक 11 भातसानगर, शिवन्या स्पोर्ट्स धामणी आणि विजय संघ. शेवटचा कॉल आहे. जेवढ्या संघाची नावं पुकारली आहेत एक एक सदस्य या ठिकाणी या, अदरवाईज कॅमेरामध्ये आम्ही लॉट्स या ठिकाणी पाडून घेऊ. जबरदस्त फटकेबाजी हर्षलच्या माध्यमातून. यावी बॉडी टर्न केली, शफल झालाय, बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार षटकार चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये सातत्याने त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकारांची आणि षटकारांची तो आतिषबाजी करतोय. यावेळी देखील लॉंग लेगला आलाय चौकार. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाव संख्या डोंगरीपाडा संघाची तब्बल 22. पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या स्कोर बोर्डवर 22-22 विदाउट विकेट. मैदानाच्या आतमध्ये हर्षल याने 6 बॉल फेस केले, 4 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं. सर्वच्या सर्व धावा त्याच्या बॅटमधनं. आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये नव्यानं स्ट्राईक एंडला पहिला बॉल फेस करेल पंकज. गोलंदाजीसाठी अरुण आपल्याला पाहायला मिळतोय. स्विचिटचा फटका प्रॉपर एक्झिक्यूट झालाय, कनेक्शन चांगलं झालंय आणि क्रिकेटमध्ये फुटबॉल दाखवायचा तो डीपर क्षेत्ररक्षक होता परंतु भरधाव वेगानं हा बॉल गेलाय. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धन्यवाद. आणि आतापर्यंत एक बाब या ठिकाणी आपण नक्कीच स्पष्ट करू शकतो की जेवढ्या धावा आहेत तेवढ्या चौकार आणि षटकाराने, त्यामध्ये 5 चौकार आणि 1 षटकार. एकही सिंगल डबलची धाव नाही आतापर्यंत वारल्या डोंगरीपाडा संघाच्या इनिंग मध्ये. आपण पूल केलाय स्क्वेअर लेगला, स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक होता. यावेळी 1 सिंगल. ही पहिली धाव आहे जी सिंगलच्या स्वरूपामध्ये स्कोरबोर्ड मध्ये ऍड होते. चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका टर्न केला ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फुल लेन्सचा बॉल होता. पॅटर्न पॅटच्या कॅप मधनं बॉलला ऑन साइडला टर्न केलाय. इथे पहा काय घडलंय, नाट्यमय घडामोड घडली आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू कलेक्ट केला नाही विकेट किपरने, त्यानंतर थोडासा वाईड थ्रो गेला, त्याचाच फायदा त्या ठिकाणी उचलला आणि सजगता दाखवली. क्रिकेटमध्ये ही चपळाई दाखवणं आवश्यक असतं आणि तीच या दोन्ही फलंदाजांनी दाखवली. जिथे 1 धाव मिळाली होती तिथे अजून एक एक्स्ट्रा धाव दोघांनी पळून पूर्ण केली आणि धावसंख्या पुढे सरकते 29 या आकड्यावर. ओहो, इथे लेट कट खेळलाय, लास्ट मोमेंटला कॅप मध्ये ढकललाय बॉल. लॉंग चेस आहे परंतु शेवटच्या मोमेंटला चांगली फिल्डिंग. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. गुड फिल्डिंग.
धावा संख्या 34, 34 ऑन बोर्ड, माफ करा 31, 31. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगला बॉल आहे, खोलवर टप्प्याचा बॉल, शॉर्टमॅनला बीट केलाय, मागे जातोय, दोन खेळाडू पाठलाग करतायत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, तिसरी धाव मिळणार का? अपील केली गेली आहे आणि पंचांनी सरळ हा निर्णय तिसऱ्या पंचांच्या दालनामध्ये सोपवलाय. थर्ड अंपायरकडे हा डिसिजन पोहोचलाय. त्यानंतर आता पाहिलं जाईल, तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे की फलंदाज बाद आहे. विकेट रनआउटच्या रूपात पहिला धक्का लागतोय तो वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघाला. लोवर फुल टॉस ऑन साइड टर्न केला अलॉंग द कार्पेट. दोन ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि टीमची टोटल स्कोरबोर्डवर 34 आपल्याला पाहायला मिळते. 17ची सरासरी राखली गेली आहे दोन षटकांमागे. अतिशय चांगली सरासरी आपण पाहताय सध्या मेंटेन केली आहे ती वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा टीमच्या माध्यमातून. 34वा एक विकेट आतापर्यंत गमावली आहे. हर्षलनं सुरेख बॅटिंग केली, रनआउटच्या स्वरूपात तो बाद झालाय. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये विजय. डीके स्पोर्ट्स गोलबन आणि डोंगरीपाडा जसं वेळ घेऊ नका मीटिंग मध्ये. गोलबन संघ पहिलाच बॉल ऑन साइडला, उंची जास्त डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. विजयला देखील माघारी परतावं लागेल. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज आशिषने. आशिष बाद झाला, पंकज बाद झाला. आशिष गोलंदाजीसाठी आपण पाहताय. पंकज यांना आतापर्यंत 5 बॉल फेस केले, एक चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. 6 धावा संख्या करून तो बाद झाला. नवीन फलंदाज सूरज आला मैदानाच्या आतमध्ये. आशिषला यश मिळालंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 34 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये मनोज शाह आपण पाहिलं 22 आणि सेकंड ओव्हरमध्ये अरुणनं 14 धावा त्या ठिकाणी दिल्या. समोर खेळतात, चांगला फटका आहे लॉंग ऑफ वरनं. जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त कमिटमेंट. शेवटच्या मोमेंट पर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि बॉलला अगदी सीमारेषेच्या लगत कलेक्ट करून फेकलाय. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला, कारण
बॉल कलेक्ट करून लगेच फेकला, त्याला माहित आहे कदाचित माझा तोल जाऊ शकतो सीमारेषेच्या बाहेर, आणि त्या ठिकाणी असंच प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये असणं आवश्यक असतं. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. टीमची टोटल 35 आकड्यावर जाऊन पोहोचली. चांगला बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 चा केस सध्या सुरू आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत शांत ठेवलाय गोलंदाज आशिषनं. मागच्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला फक्त चौकार षटकारच पाहायला मिळाले होते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत DK स्पोर्ट्स गोलबंद संघाकडनं आशिष चांगलं षटक हाताळतोय. ओव्हर पिच होता ऑन साईडला, गॅपमध्ये खेळत आहेत, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आलेत. फिल्डिंग चांगली होती. एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. इकॉनॉमिकल षटक आहे ज्याची नितांत आवश्यकता होती गोलबंद टीमला. फुल लेनचा बॉल आणि इथे त्रिफला चित केलाय. परफेक्ट यॉर्क लाईन होता आणि आपण पाहिलं तर फुटवर्कच नव्हतं त्या ठिकाणी फलंदाजाकडे. बीट केलंय यष्टा उद्ध्वस्त. आणि आता आपण पाहताय हा तिसरा धक्का लागतोय तो वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघाला. फलंदाज बाद. थँक्यू. विकेट इथे मिळते. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 36-36 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत्या. 2 विकेट 2 धावा. काय षटक इथे हाताळल्या आशिषनं. पूर्णपणे कमबॅक करणारं षटक या मॅच मध्ये DK स्पोर्ट्स गोलबंद संघासाठी. आडव्या बॅटनं ऑनसाईडला टर्न केला. लागतो कार्पेट टीममध्ये क्षेत्ररक्षक दुसऱ्या वेगाने आले आहेत. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 3 ओव्हर नंतर 38 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 34 आणि या ओव्हरमध्ये धावाला फक्त 4. टीम मीटिंग करून आता लगेच तुम्ही गोलंदाज घेऊन यायचा DK स्पोर्ट्स गोलबंद संघ. धावसंख्या 38. विकेट आतापर्यंत गमावले 3. शेवटचं षटक आहे आणि इथे या गोलंदाजाला देखील कमीत कमी धावांवर थांबवावं लागेल. त्यावेळी ही चांगली चुरस या मॅच मध्ये पाहायला मिळेल. चला गोलबंद संघ मॅच सुरू करा. थर्टी 38 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक आहे या इनिंगचं. यानंतर आपण या ठिकाणी लॉसचा कार्यक्रम घेणार आहोत. जे संघ विजयी झालेत 5 संघ, यामध्ये 4 आणि या मॅचचा एक विजयी संघ असेल. राऊंड लेग अपील करताय. डायरेक्ट हिट केलंय आणि पंच सहमत नाही आहेत. सेफरित्या फलंदाज आपण पाहताय क्रीज मध्ये पोहोचला. लेग बाईटचा इशारा. अराउंड लेग ज्यावेळी लेग साईडच्या बाहेर पिच होतो त्यावेळी जरी तो बॉल मिडल स्टंपला पिच झाला तरी तो LBW आउट दिला जात नाही. हेच खऱ्या अर्थानं आपल्याकडच्या ग्रामीण भागातल्या भरपूर खेळाडूंना हा नियमच माहीत नाहीये. जर तुम्ही राऊंड विकेटने गोलंदाजी करताय, तुमचा टप्पाच जर डाव्या यष्टीच्या बाहेर पिच होतोय, त्यानंतर तुमचा जो बॉल आहे जरी तो मिडल यष्टीला हिट होत असला तरी तिथे नॉट आउटच दिला जाईल. हा लेग बिफोरचा नियम आहे. अशा वेळी देखील अपील करताना भरपूर सारे खेळाडू आम्ही पाहतो आणि पंच देखील अशा वेळी नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर स्मिथ स्माइल असं. फुल टॉस आहे. एक्झॅक्टली निर्णय काय येतोय लेग अंपायर दर्शवतात हा नो बॉल आहे, वेस्ट आहे, बीमर घोषित केलाय आणि ते एक्स्ट्रा रन मिळेल नो बॉलची. त्यासोबतच पुढचा बॉल फ्री हिट असेल. याच्यावर चर्चा केली जाईल कारण LBW चे भरपूर सारे नियम आहेत. तुमचा इम्पॅक्ट कुठे आहे, त्यानंतर बॉलचं पिचिंग कुठे. आउटसाइड लेग पिचिंग असेल तर तो सरळ बॉल आउट नसतोच. असे भरपूर सारे नियम आहेत, त्यावर चर्चा नक्कीच आपण पुढे करूच.
धावसंख्या आपण पाहता 41. ऑनसाइडला टर्न केला, फ्री हिटचा बॉल होता, मोठा फटक्यामध्ये परावर्तित करू शकले नाहीत या बॉलला. एकच सिंगल तिथे मिळते. मागच्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्येवर अंकुश आहे. वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 34 चौकार षटकार. हर्षल आणि पंकज दोघांनी अतिशय बॅटिंग केली, परंतु त्यानंतर कुठेतरी शांत ठेवण्यामध्ये यश आलं ते डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाच्या गोलंदाजांना. ऑन साइड टर्न केला डीपमध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. दुहेरी धावेसाठी प्रयत्न चालू आहे आणि तो यशस्वी देखील त्या ठिकाणी पूर्णपणे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम सामना आहे प्राथमिक फेरीमधला. यानंतर 5 संघ आहेत, त्यांच्यामध्ये आपण लॉट सोडणार आहोत. त्या 5 संघांना ऑलरेडी आम्ही पुकार दिला आहे. जर तुम्ही या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणार नाहीत इनिंग ब्रेक नंतर, तर कॅमेराच्या साहाय्यानं हा लॉट्स या ठिकाणी पाडला जाईल. त्यानंतर लॉट्समध्ये पडल्यानुसार मॅचेस लावल्या जातील. हवेमध्ये उंच आहे, झेलची शक्यता फार दूरवरून आल्यात. मॅग्निफिसंट कमिटमेंट, एफर्ट पहा लाजवाब दाखवल्या आणि बॉलला आतमध्ये रोखण्यात यश देखील आलंय. हे महत्त्वाचं होतं, कारण ज्यावेळी तुम्ही अशा झेलसाठी जाता, जर झेल नाही भेटला तर ठीक आहे, परंतु बॉल आतमध्ये अडवणं हे आवश्यक असतं. अदरवाईज तो बॉल कधी कधी तुम्हाला बीट करून पाठीमागे बाउंड्री लाईनच्या दिशेने निघून जातो. असे भरपूर प्रसंग आपण क्रिकेटमध्ये पाहिल्यात. ऑन साइडला फटका खेळलाय, आडवा बॅटनर डीपमध्ये यावे क्षेत्ररक्षक आहेत. इथे देखील दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, परंतु दुसरी धाव पूर्ण होणार नाहीये. यावेळी रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 47 या आकड्यावर. थँक्यू. 47 धावा स्कोर बोर्डवर. ऑन साइडला हा फटका चांगला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तिथे मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दोन्ही खेळाडू एकाच एंडला आणि इथे एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. धावसंख्या 48 लागली गेली आणि 49 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 34 होत्या, त्यानंतर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 14. चांगलं कमबॅक आशिष आणि तेजसनं केलं. 49 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. तो डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाला जाऊयात आपण लॉर्ड्सकडे. या ठिकाणी 5 लॉट्स आपण टाकतोय. कॅमेरामॅन आपण लॉट्सकडे कॅमेरा कव्हर करायचा आहे. यामध्ये 5 संघ आहेत, ज्यामध्ये एक चिठ्ठी शेवटची राहील, तिला बाय दिलं जाईल. दुसऱ्या फेरीसाठी बाय दिलं जाईल, लक्षात घ्या. पहिला सामना असेल द्वितीय फेरीतला शिवन्य स्पोर्ट्स धामणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये विजयी संघ. या मॅचचा जो विजयी संघ असेल तो दुसरा सामना खेळला जाईल, लक्षात घ्या. दुसरा सामना खेळला शिवन्य स्पोर्ट्स धामणी आणि विजयी संघ. आणि यानंतर या मॅच नंतर जो सामना खेळला जाईल तो असेल फलक 11 भातसानगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असेल श्री गणेश बिरवाडी. म्हणजे हा पहिला सामना खेळला जाईल. बाय मिळाले तो संघ केव्ही स्पोर्ट्स वारलीपाडा संघाला या द्वितीय फेरीसाठी बाय मिळालेली आहे. तर यानंतर भातसानगर आणि श्री गणेश बिरवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन लगेचच आपण टॉस साठी या. चला भातसानगर आणि बिरवाडी.
हॅलो. बादशाहनगर विपक्ष बिरवाडी, बादशाहनगर विपक्ष श्री गणेश बिरवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. बादशाहनगर विपक्ष बिरवाडी, दोन्ही संघाच्या संघनायकांना ही नम्र विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. गोलबन विपक्ष डोंगरीपाडा, या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली. डोंगरीपाडा टीमने धावसंख्या फलक आपण बघितलं तर पहिल्या 4 निर्धारित षटकांमध्ये पहिल्या 17 धावा ज्या बनवल्या ते एकंदरीत होत्या 48 आणि 49चं टार्गेट. मागील मॅचमध्ये देखील 52 धाव्यांचं टार्गेट होतं आणि चेस करण्यामध्ये अपयशी ठरली टीम सारंगपुरी, आई गावदेवी सारंगपुरी. आणि इथे आपल्याला बघायचंय की डोंगरीपाडा टीमने 49चं टार्गेट समोर ठेवलंय गोलबन टीमच्या समोर. गोलबन टीमचा पहिला स्ट्रायकिंग बॅट्समन आशिष, उंची कमी परंतु या आशिषचा क्लास आम्ही पाहिलाय. यावेळेस लॉ आपण बघितलं तर ऑन साइडला टर्न करतायत. मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडू रॅपिडली क्विकली डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. स्वतः आपण बघितलं तर जो स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक होता 30 सर्कलमध्ये तो भरपूर दूरवर प्रवास केला आणि प्रवास करत असताना या ठिकाणी मिळाल्या 3. आज या मैदानावर सुरुवातीला आल्यानंतर प्रेडिक्ट करू शकत नव्हतो की 2 धावा 3 धावा मिळतील, परंतु 4-4 धावा देखील धावणारे खेळाडू आम्ही ते बघितलेत सातत्याने. आणि आता पहिल्या चेंडूवर 3 धावा आशिषच्या मिळालेल्या आहेत. आशिष 3 धावा मिळवतोय आणि आता हर्षल आलाय स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट ऑफ लेन पूल करतायत. डीप मध्ये भरपूर चेस मोठा पाहायला मिळेल. गुड फिल्डिंग. काउ कॉर्नर झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिड विकेटवरनं ऑलमोस्ट कव्हर केलं वाईडिश खाव कॉर्नर आणि तदनंतर तिथून या 2 धावा प्राप्त झाल्यात. 3 आशिष, हर्षल 2. स्कोर मूव्स ऑन विथ द 5 विदाउट विकेट. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना P1चं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला एकंदरीत जर इथे बघितलं तर 12.5 धावा बनवायचे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग वर उडवलाय आणि या ठिकाणी येतील 4 ओव्हर 6. इट्स 4.
चांगला बाहेर फिरवलाय, डॉट बॉल आलाय, 19 धावा अराउंड द विकेट. ओ डिफेन्सिव्ह शॉट खेळण्यास भाग पडलं. चांगली लेंथ अनऑर्थोडॉक्स स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला बॅकफूटवर आणलं. आणि ज्या ज्या वेळेस गोलंदाज बॅकफूटवर फलंदाजाला आणतो त्या त्या क्षणी त्या गोलंदाजाचं वर्चस्व हे त्या ठिकाणी पाहायला मिळतं. इट्स अ व्हेरी गुड बॉलिंग. डोंगरीपाडा टीम मध्ये मला वाटतं काही खेळाडू आहेत, ते जबरदस्त खेळत आहेत. लॉंग ऑफला हर्षल पवार आहे. रिवर्स खेळलेत, दिशा दिली, गती आहे, अंतर मिळालं, उत्तर मिळालं, 4 धावा चौकार. तर सूरज पवार आहेत लॉंग ऑफला. आम्हाला वाटलं ते हर्षल पवार आहेत, मला वाटतं त्यांचेच बंधू आहेत. दोघांचा चेहरा देखील सेम आहे. शॉर्ट कव्हरला मनोज आहे, डोळ्यावर चष्मा, क्या बात आहे. आमच्या समोर एक काम करणारी मंडळी आहे, तर चांगली मंडळी आहे. धावांचा आलेख बघितला तर 24 धावा धावसंख्या फलकावर. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं आशिषच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ लेन, जास्त प्रॉपर कनेक्शन नाहीये, विकेटच्या जवळ चेंडू रेंगाळतोय, कोणत्या प्रकारची धाव येणार नाही. आशिषने आतापर्यंत बघितलं तर कॅपिटलायझेशन त्याचा पहिला डॉट बॉल आलाय 3-2-4, म्हणजे धावसंख्या त्याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 9 काढली होती, आता 4 मध्ये 9. धावसंख्या फलक 24 वर. जिंकण्यासाठी टार्गेट आहे 49चं. अजूनही 25 धाव्यांची गरज असेल निर्धारित 13 चेंडूमध्ये. शफल झाले, इनसाइड आउट खेळल्यात. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन खाली आहे, भरपूर मोठा चेस. पवार आणि गुड फिल्डिंग, क्या बात आहे. हर्षल पवारचा छोटा बंधू धावतोय, पळतोय, थांबवतोय, धावा वाचवतोय आणि नो बॉल, नो +2. परंतु गोलंदाज मात्र या ठिकाणी नो बॉल टाकतोय. नो बॉल टाकल्यानंतर काय अवस्था होते हे आम्ही वर्षानुवर्ष पाहतोय. इथे मिळतील या 2+1 3 मिळतील. धावसंख्या फलक पोहोचले 27 वर. मॅचचा जो ग्रीप होता, मॅचची जी पकड होती, ती कुठे हळूवार पद्धतीने हातामधून जसं पाणी आणि रेती निसटते त्याप्रमाणे निसटत चालली आहे. चांगली बॅटिंग आशिषची. यावेळेस ड्राईव्ह करतायत मनोजकडे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असेल, परंतु धाव कंप्लीट झालेली आहे की नाही थर्ड अंपायर कडे निर्णय असेल. थर्ड अंपायर डिसिजन काय असेल, स्टील इज पेंडिंग. नोट आउट आहे, पोहोचलाय, धाव कंप्लीट आहे. 12 मध्ये 21 ची गरज. प्रत्येक दिवसामधील चांगले खेळाडू किंबहुना या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे जे खेळाडू खेळणार आहेत प्रत्येकाचं लक्ष मला वाटतं त्या बाईकवर असेल की माझ्या धावा जास्त होतील, माझ्या विकेट जास्त होतील, माझा परफॉर्मन्स कसा चांगला होईल. आणि सर्वाधिक बेस्ट असणाऱ्या खेळाडूला ही मॅन ऑफ द सिरीज म्हणून ही बेस्ट प्लेयर ऑफ दी एंटायर टुर्नामेंट HF डिलक्स बाईक ही त्याला प्रदान केली जाईल. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025. चौदा 14.00च्या सरासरीने धावा बनवल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये देखील धावा बनवल्या होत्या.
यावेळेस लेंथ आपण बघितली तर लेक्समच्या बाहेर व्हाईट बॉल आलाय. आशिषने हुकूमत गाजवली आहे या मैदानावर, किंबहुना जेव्हापासून आशिष आलाय तिथून पर्यंत सगळी सत्ता त्याने आपल्या हातात घेतली आहे आणि मॅचला कंट्रोल केलाय. 20ची गरज. 29 झाल्या 12 मध्ये 10.00 सरासरी 14च्या गतीने धावतायत, पळतायत. सुसाट वारा निघालाय. 10-10चीच गरज आहे. स्लोअर वन. मनोजचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक वेळा मनोजने हातामध्ये आलेला चेंडू स्टंपवर ते आदळू शकले नव्हते, त्यावेळेस आशिष वाचला होता. आता आशिषला माहिती आहे की आता मनोज चुकी करणार नाहीये आणि त्याची विकेट ही निर्णायक असेल गोलबन टीमच्या दृष्टीने. 11 मध्ये 20ची गरज. 11 चेंडू 20 धावा समीकरण आहे. 11 मध्ये 20. प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ फिरवला, या ठिकाणी हुक केलाय. फाईन लेग झोन खाली आहे. चेंडू रॅपिडली सीमा रेषेच्या बाहेर फाईन लेग झोन मध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. 4 धावा मिळतील. लेन टाकलं होतं हाफ लेन आणि फिरवलं होतं चेंडू, परंतु गती कमी असल्यामुळे बॅट्समनला आशिषने ओळखलं, आशिषने रीड केलं आणि त्यानंतर हुक केलं. फाईन लेग झोन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरनं फ्लाय झाला आणि फ्लाइंग करत चेंडू डीप बॅकवर्ड फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्कोर ऑफ द विकेट 4 मिळाल्यात. आणखीन एक दिशाहीन चेंडू टाकलाय. सातत्याने दिशाहीन बॉलिंग केली जाते. प्रशांतने आतापर्यंत 2 वाईट टाकलेत आणि लेग स्टंपवर जास्त टार्गेट करण्याच्या प्रयत्नात आशिष काय करतोय, ऑप्शनच्या बाहेर जातोय, स्टंप दाखवतोय, गोलंदाज यष्टी उडवायला जातोय आणि व्हाईट बॉल टाकतोय. कुठेतरी ही व्यूहरचना गोलंदाजाच्या विरोधात जाते आणि फलंदाजाच्या पक्षात धावा मोफत स्वरूपामध्ये मिळत आहेत. धावसंख्या फलक पोहोचला 34 वर. राहिल्या धावा फक्त आता 15 धाब्यांची गरज आहे. प्रेशर वाढलंय. फुल टॉस चेंडू आणि जेल नाही. 4 मिळतील. क्षेत्ररक्षक बरोबर ठेवला होता डीप बॅकवर्ड फाईन लॉंग लेगला. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक लॉंगच राहिला आणि तो चेंडू त्याच्या डोक्यावरनं फ्लाय झाला आणि तो देखील लांबच गेला. चौकार आलाय. एक टप्पा घेऊन
यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर, फारच बाहेर व्हाईट बॉल असेल. प्रथमतः डोंगरीपाडा टीम इथे संघर्ष करताना पाहायला मिळते. नाहीतर मी जेवढ्या स्पर्धा आतापर्यंत माझ्या करिअरमध्ये केल्यात प्रत्येक स्पर्धेला डोंगरीपाडा टीम जिंकलेलीच आहे. स्पर्धा ती जिंकलेलीच आहे. मात्र आजचा दिवस त्यांचा वेगळा आहे. दिशाहीन आत्तापर्यंत त्यांनी बॉलिंग परफॉर्मन्स दिलाय. स्लाइस करतायत, गॅप आहे भरपूर, वेगाने डीपमधून क्षेत्ररक्षक येतील. स्वीपर पॉइंटवरनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि हर्षल पवारकडे तो चेंडू गेला होता. विकेट किपरच्या माध्यमातून हिट करू शकले नाही. 2 मिळाल्या. 2 धावेंनी धावसंख्या फलक सजवलं 44 वर 6 मध्ये. आता मात्र समीकरण असेल 5 ना. 6 चेंडू आणि 5 धावा. मॅच अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये आहे. कारण 1980 ते 90च्या दशकामध्ये जे ग्रेट बॉलर्स होते, भरत वाघेला असेल, भरत पतला असेल, हे बॉलर काय करायचे तर 2-2, 3-3 धावा वाचवायचे आणि समोरच्या टीमला मक्या अंपायरने तर 6 मध्ये 3 धावा असताना अक्षरशः 5 विकेट्स घेतल्या होत्या. तो देखील अनुभव त्यांनी आम्हाला शेअर केला भरपूर. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आम्ही स्पर्धेला गेलोय त्या प्रत्येक जे खेळाडू अंपायर मध्ये असतात त्यांनी त्यांची 30-30, 40-40 वर्ष ही क्रिकेटसाठी दिलेली असतात आणि त्यांच्या माध्यमातून अशा असंख्य आठवणी चांगल्या चांगल्या लेजंड क्रिकेटरच्या मिळतात. त्यावेळेस जाणवतं की पूर्वीचा क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये जमीन आसमानचं अंतर पाहायला मिळतं. 6 मध्ये 5 धावा वाचवता येतील त्यासाठी लेंथ आणि लाईन ही चांगली टाकून स्वतःवर विश्वास ठेवून गोलंदाजी करणाऱ्या ना क्षेत्ररक्षकांची साथ जर गोलंदाजाला मिळाली तर 6 मध्ये 5 वाचवल्या जातील. अविनाश आलाय अंतिम षटक हाताळण्यासाठी, परंतु आशिष आहे तोपर्यंत ही मॅच गोलबनकडे सहज आहे. शॉर्ट ऑफ लेंथ हुक करतायत, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि चांगली फिल्डिंग. 1 मिळाली आहे. 4ची गरज, 5 मध्ये 4ची गरज आहे. पाच चेंडू 4 धावा. मॅच स्लो बट स्टडीयस या परिस्थितीमध्ये या ठिकाणी पाहिले. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 18 कुठल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 16 आल्या आणि अंतिम षटकात राहिल्या फक्त 5 आणि त्या पहिल्या चेंडूवर 1 आली आहे. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. एक तर धावा कमी असताना वाईट टाकणं हे आपल्या संघासाठी परवडणार नाहीये, न परवडणार आहे. 5 मध्ये 3ची गरज आहे. फुल टॉस, जबरदस्त टायमिंग पाहायला मिळाला. डीप मध्ये 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील संपन्न राहिली. फक्त 1च धाव जिंकण्यासाठी आश्वस्त आशिषने, अरुणने, दोन्हीही राशीच्या या खेळाडूंनी दाखवलंय एकजुटीकरण, एकत्रीकरण आणि सगळ्यात महत्त्वाचं पार्टनरशिप, भागीदारी दाखवली. दोघांनी एकमेकांवर विश्वास दाखवला आणि हा 49-49चा टार्गेट पोहोचवलाय आता 1 धावींपर्यंत. आतापर्यंत आम्ही बघितलं सकाळपासून तर 40च्या वरती चेस धावा होत नव्हत्या लवकर आणि आता 50 धावा देखील चेस करायला आणल्यात. जबरदस्त क्रिकेट. गोलबन टीमचं कौतुक. मॅच विनिंग हा फटका असेल. चौकार आला आणि अशा पद्धतीने गोलबन टीमने डोंगरीपाडा टीमच्या म्हणजे आपल्या शेजाऱ्याला या ठिकाणी पराभूत केलंय. कारण दोन्ही खेळाडूंना एकमेकाचे कच्चे दुवे माहिती असल्यामुळे या दोन्ही टीम खूप चांगल्या खेळल्या आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आशिष. 1 मॅन आर्मी सारखा हा एकाकी झुंज म्हणजे शेवटपर्यंत राहिला आणि पार्टनरशिप बिल्डअप केली. आशिष ठरलाय मॅन ऑफ द मॅच.